मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले सबस्क्रायबर मुंबईवरून येले. तर हे आपले सबस्क्रायबर आहेत. तुमचं नाव काय काका? प्रमोद परब. आणि तुमचं? नितीन वांगणकर. तुमचं? श्रेया वांगणकर. असे. आणि तुझं नाव काय? श्री वांगणकर. मसुऱ्यामध्ये आले आहेत. हे मसुऱ्यामध्ये देऊळवाड्यामध्ये यांचं घर आहे, तिकडे आले आहेत आणि जाताना ते आपल्या एकदंत स्टुडिओला भेट देण्यासाठी थांबलेले. तर खूप खूप धन्यवाद काका तुमचं. अशीच येत राममध्ये आल्यावर नक्की भेट द्या. धन्यवाद धन्यवाद. गावालाच आपलं भाव काय त्याच्यामुळे छान वाटलं तुम्हाला भेटून. पुन्हा पुन्हा या. बुधवारचे बाजार असेल तेव्हा पण या तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. बुधवारचा बाजार असेल. नक्की नक्की नक्की. देऊळवाड्यामध्ये आला तर या. हो नक्की नक्की. चालेल. नमस्कार, मी अक्षय नेरुरकर. थोडंसं माझा आवाज बसलो, आपण ॲडजस्ट करून घ्यावा, कारण सर्दी झालेली 2 दिवस, त्याच्यामुळे आवाज थोडंसं बसलो. आणि आपल्या आजचा जो आपला विषय आहे, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो स्पेशल क्रिसमसवर आहे. आणि आपली बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेत प्रत्येक धर्माचे लोक येत जात असतात, प्रत्येकाशी कनेक्टेड असतात. हिंदू असू देत, मुस्लिम असू देत किंवा ख्रिश्चन असू देत. तर ईद वगैरे असतात तेव्हा पण आम्ही त्यांना फोनवरून शुभेच्छा देतो, आजूबाजूच्या मित्रांका, किंवा इकडे आल्यावर पण शुभेच्छा देतो. चतुर्थी म्हणा, दिवाळी म्हणा, ते पण आमका शुभेच्छा देतात. आणि आत्ता जर क्रिसमसचे दिवस चालू आहेत, आणि क्रिसमसचे दिवस चालू आहेत म्हटल्यावर एक मोठो जो सण असता क्रिसमसचो गोव्यात वगैरे साजरा करतात, तसंच एकदम म्हणजे आपण जशी दिवाळी साजरी करतो तशीच आपल्या पोईपमध्ये इकडे क्रिसमस साजरा होता. तिकडे एक माझा मित्र जॉनी फर्नांडिस. तर आज आपण त्याच्याकडे जातलो. क्रिसमसचे जो त्यांनी देखाव वगैरे केलेला, जो डेकोरेशन वगैरे केलेला, येशू ख्रिस्तांचा जो जन्म वगैरे तिकडे दाखवलेलो आहे त्यांनी, तर त्या एकदम असा युनिक आहे. मी कालच जाऊन बघून येलो आणि ते का सांगितलं, म्हटलं यावर एक मी व्हिडिओ नक्कीच करतले म्हणून. तर तो बोललो तू कधी पण ये म्हणून. तर आज मी स्पेशली त्याच्यासाठी वेळ काढून माका तिकडे तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतले. तर आपण चर्चला पण भेट देऊ आणि जॉनीन जो डेकोरेशन वगैरे जा काय केलेला, सजावट जी केलेली आहे ती आपण बघूया आपल्या कॅमेऱ्यातून. इथून आता आपण एकदंत स्टुडिओमधून निघूया आणि डायरेक्ट जाऊया पोईपला. आज सोमवार असल्यामुळे बाजारात कोणच नाहीत, कारण दुकानं वगैरे सगळी बंद असतात. तरी पण ही बघा खाली बाजारपेठ बघा, नाक्यावर कोण दिसायचे नाही तुमका, पण खाली आपण जाऊन बघूया बाजारपेठ. हे इकडे आमचं घर आहे समोर, इकडे बेकरी आहे या साईडला, आणि ही पुढची दुकानं. म्हणजे आमच्या घरापासून खालची जी दुकानं असतात ना ती सगळी चालूच असतात रात्रीची. आणि रात्रीची जशी दिवसाची चांगली दिसतात ना, जशी बाजारपेठ भरलेली असतात तशीच रात्रीची पण एकदम प्रकाशमय झालेली असता. तर इथपर्यंत आमची बाजारपेठ आहे. दत्त मंदिर आहे आपल्या समोरचा, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, ह्या दत्त मंदिर आहे. आणि इथपर्यंत बाजारपेठ आमची संपता. आता ह्याच्या पुढे पोईप बाजारपेठ चालू होतं या, तर पुढे पण मी तुमका दाखवते. आपण प्रत्येक ढायकाला एकदा मिठाईचं दुकान बघतो. वर्धमानचा आता ह्या बघा, ह्या तुषारचा दुकान, इकडे देवेंद्रचं दुकान आहे, इकडे त्याच्या समोर पंकजचं दुकान आहे, आणि त्याच्या पुढे आहे ना जॉनीचा एक दुसरा घर आहे. तुमका मी ता पण दाखवते. हे बघा, ह्या जॉनीचा दुसरा घर आहे, छोटा घर आहे. आता इकडे गेट बंद आहे. आपण तसेच पुढे जाऊया आणि तो नाक्यावर ती जी समोर आपल्या लाइटिंग दिसता ना, ही पूर्ण जॉनीन केलेली लाइटिंग आहे. तर ही बघा, ही पोईपची बाजारपेठ आहे. इकडे चायनीजचं दुकान आहे, आशिषचा पप्पाचं दुकान आहे समोर. आणि ही जी लाइटिंग दिसता ना ही जॉनीन केलेली लाइटिंग आहे. हे आपलं नाको आहे पोईपचं. तर ही बघा, ही लाइटिंग जॉनीन केलेली आहे. आणि ह्या जॉनीचं घर आहे आपल्या. नयन, मेरी क्रिसमस.
ही झाडाक लाइटिंग वगैरे मस्त केलेली आणि समोर या जॉनीचा घर हा. इकडे ना डेकोरेशन पण मस्त केलेला. आपण तापण बघूया. पहिले आपण चर्चमध्ये जाऊन येऊया आणि त्यानंतर मग घरी येऊया. तर तो आपल्याला दिसताना तो पोईप नाकवा आणि पोईप नाक्यापासून कणकवली साईडला जाताना ना एक जवळच इकडेच चर्च आहे तो आपलं समोर दिसतो तो. आणि चर्चमध्ये आपण आता जाऊया. लाइटिंग पण चर्चला केलेली आहे मस्तपैकी. जॉनीनं आता चर्च उघडलं ना, आपण आतमध्ये जाऊन बघूया. आपण आता चर्चमध्ये इलो आणि समोर आपण बघतोच जसे आपल्या मंदिरामध्ये जसे मूर्ती असतात देवांचे तसेच मूर्ती आहेत येशूचे. इकडे मूर्ती वगैरे ठेवलेले, लाइटिंग वगैरे सुंदर लाइटिंग केलेली आहे. इतर मंदिरां वगैरे जसं आपण बघतो ना तशीच सजावट वगैरे केलेली आहे इकडे सगळी जॉनी. आणि ह्यो हा पोईपमधलं चर्च. तर जॉनी थोडीशी माहिती सांगशील का आमका? ही आता आपण चर्चमध्ये गेलो पोईपच्या. हां. ही येशूची आई आणि तो छोटो बाळ दिसतो तो येशू आहे. हां. आपण आता मोठ्या मूर्तीकडे बघू शकतो. ही येशूची आई आहे आणि छोटो बाळ दिसताना येशू आहे. ओके. तर ही सजावट कायमच असतं की आता क्रिसमससाठी केलेली आहे? क्रिसमसला पण करूची लागतं आणि ही कंटिन्यू पण करूची लागतं कारण शनिवारच्या दिवशी प्रे होता, प्रार्थना शनिवारचे होता. त्याच्यामुळे आपल्या शनिवारच्या प्रार्थनेसाठी ही सजावट करूचीच लागतं. आपल्याकडे फादर कोण आहेत चर्चचे? फादर आता आपले हे होतं मसूरचे फादर असतात ते. ओके. गिल्बर्ट फादर म्हणून ते आता आपल्याकडे मसुरा पोईप वेगळी सांभाळतात. ओके. साधारण तुम्हाला सांगशील का या चर्च किती सालात बांधलेला? ह्या चर्चला आज 18 वर्ष पूर्ण होती. 18 वर्ष पूर्ण झाली आपल्या चर्चला. ओके. चर्च म्हणजे ह्या चर्च म्हणजे एका चॅपेल म्हणतो. चर्च आपला मेन आता मसुरा. ओके. आणि ह्या छोटा चॅपेल कारण आपला त्या ठिकाणी 12 किलोमीटर अपडाऊन करू शकता प्रार्थनेसाठी. त्याच्यामुळे सोयीसाठी ह्या बनवलेला असतात. म्हणजे चर्च आणि चॅपेल मध्ये काय फरक असतो? चर्चमध्ये प्रसाद जो दिला जातो म्हणजे प्रार्थनेच्या वेळी तो चर्चमध्ये ठेवला जातो, चॅपेलमध्ये ठेवलं जात नाही. आणि सोयीसाठी लांब डिस्टन्स जर अंतर लांब असत तर ह्या बनवल्या जातात. त्याच्यामुळे ह्या प्रार्थनेसाठी हा असा बनवला जातात. छोटासा घर मंदिर असा छोटासा चॅपेल त्याला आपण चॅपेल म्हणतो. आणि चर्च असतात ह्या मोठा असतात ज्या ठिकाणी फादर अवेलेबल असतात कंटिन्यू 24 तास. तर आपल्याबरोबर आता चर्चमध्ये आपण माहिती सांगत होतो जॉनी आणि आपलं गॅसबत्तीचा मेंबर तन्मय पण इलेलो चर्चमध्ये. तर जॉनी तुका आणि तुझ्या परिवाराक मेरी क्रिसमस. क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांसाठी. तर आपण आता घरी जाऊया आणि तिकडे जी सजावट केलेली आहे ती पण बघूया. जॉनी आता तू जर डेकोरेशन केलंस तर आम्ही बघितलं खूप एकदम उत्कृष्ट असं म्हणजे मस्त डेकोरेशन केलेला. हे जर पाणी लावलेला इकडे हे फाउंटन दाखवले तो सिसो दाखवलो ह्यो ब्रिज केलेलो जे
हे आर्टिफिशियल आहेत की ओरिजिनल आहेत? ही सगळी झाडं ओरिजिनलच ओके. म्हणजे ह्या जसा केलेला त्यांची आमका तू माहिती दे आणि सांग की कसो काय जन्म होता आणि काय तू जशी म्हाका स्टोरी सांगत होतास तशीच म्हाका स्टोरी तू आपल्या सगळ्या सबस्क्रायबरांका सांग तू कशा प्रकारे होता तो जन्म. येशूचा जन्म 24 तारीखला रात्री झालो. येशूचा जन्म गाईच्या गोट्यात झालो, त्याच्यामुळे हे गाईचा गोटो हा आपण बघू शकता. हे सगळे छोटे छोटे स्टॅच्यू होते, हे सगळे गाई आहेत आपल्या, त्याच्यात मेंढरा आहेत, ते येशूचे आई वडील आहेत. त्या साईड एक राजा हा, जो राजा उंटावरसून येलो म्हणून तो उंट तिकडे बाजू हा. त्या साईड तिकडे परत आपण बघू शकतो, तिकडे ते 2 राजा येतात. ते राजा 6 ते 2 राजा येतात. ते 7 तारीख पर्यंत ते राजा पोहोचलेले आहेत येशूच्या भेटीसाठी. त्यांच्या राज्यात जा काय बनता त्या म्हणजे जा काय उत्पन्न बनता ते त्या घेऊन येतात. जो आतमध्ये राजा हा त्यांना अत्तर घेऊन येतो. तो 2 नंबरला राजा हा तो सोना चांदी घेऊन येतात आणि तो 3 नंबरला राजा हा तो धान्य घेऊन येतात. म्हणजे ज्या त्यांच्या राज्यात पिकतात ते येशूच्या दर्शनासाठी घेऊन येतात. ही सगळी झाडं आपल्या साधारणपणे डिसेंबरमध्येच येतात. आणि महादेववाडी म्हणून एक गाव आपलं पोईपमधलं, त्या ठिकाणी त्या गावात ही सगळी येतात आणि त्या चिखलात जाऊन का हाणूचा लागतात आणि त्या हिशोबाने हाणलेला. आणि सगळी झाडं ओरिजिनलच. 7 समुद्राचा पार करून ते राजा येतात, त्याच्यामुळे आपण हे पाण्याचं सीन दाखवलेलो आहोत. आणि त्याच्यात त्या आपण जरासा आणि काय वेगळा बनवू शकतो तसा काहीतरी असं आपल्या प्लॅनच्या हिशोबाने हा सगळा बनवलेला. म्हणजे तुझं ह्या आता आपण मागच्या चतुर्थीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं ज्या डेकोरेशन केलेला होता त्या टाईपच आपण ह्या थोडासा युनिक आहे, वेगळा. म्हणजे इकडे जो फाउंटन वगैरे लावलेलो आहे तो खालनं त्याका मोटर लावलेली आहे बरीचशी, किंवा ह्यो जो सिसो तू केलेलो ह्याका जी पाईपलाईन केलेली आहे ह्याचा सगळा केलेला ह्यो पूर्ण सेटअप करूक तुका किती दिवस लागले? ह्यो पूर्ण सेटअप करूसाठी मला 15 दिवस ते जातातच. आणि कसं आपण गणपतीच्या ह्याका पण करतो, पण त्या गणपतीच्या सेटअपला जागा कमी पडतात. टेबलवर आपल्याला डेकोरेशन करावं लागतं, त्याच्यामुळे मला कसं ह्या सेटअपला जागा जास्त लागतात. त्याच्यामुळे मला हे सेटअप जास्त जागा असल्या कारण व्यवस्थित सेट करून मिळतात. ओके. तर दुसरी एक गोष्ट, तू आता हे जे मूर्ती वगैरे जे आणलंस ते ह्या वर्षी नवीन आणलेले आहेत की दरवर्षी हेच तू वापरतोस वगैरे? हे मूर्ती एकदा आपण घेतली काय साधारणपणे 7-8 वर्ष तरी बघू नको ह्या मूर्त्यांका. आणि ते चिनी मातीच्या असल्या कारण सहसा काय प्रॉब्लेम होत नाही. ते जरा कॉस्टली घेतले चांगले होतं असं, त्या हिशोबात ते 7-8 वर्ष तरी आपल्याला बघू नको या मूर्तींसाठी. ह्याचं आता डेकोरेशन ह्या तू किती दिवस अजून ठेवतलस, किती तारीख पर्यंत ठेवतलस? हे राजा सगळ्या तिन्ही राजा 7 तारीखला त्यांचं 7 जानेवारी 7 जानेवारी त्यांचा सण असतो तिन्ही राजांचं. ते 3 राजांचा सण झाल्यानंतर 8 तारीखला प्रार्थना करून मग येशूची मूर्ती. प्रार्थना इथेच होता की आपल्या चर्च मध्ये होता? प्रार्थना इथेच करूची लागते. आपण जर सेटअप पूर्ण बसवलेलो त्याच्या समोर आपल्या म्हणजे वाडीतले लोक गावातले असतात ते ख्रिश्चन लोक असतात ते येऊन प्रार्थना आम्ही करतो. आता इतर तिकडे पण आपल्या समोर घरा दिसतात तुमच्याच भाऊ बंद जे असतील त्यांची घरात, मग त्यांच्याकडे पण सेम असाच करूचा प्रार्थना वगैरे तिकडे सेम करूचा लागता आणि त्यानंतरच मग सेटअप सगळं काढूचं लागतं. जसं आपण म्हणतो ना गणपती बसवल्यानंतर त्या बसवतो, उत्तर पूजा केल्यानंतर हलवतात गणपती, तसंच कसं असतं की एकदा ही तू मूर्ती ठेवलं काय तुका दरवर्षी ठेवचीच लागते. त्या हिशोबाने काही लोक करतात ज्यांका शक्य हा त्यांना मला वेळ मिळता म्हणून मी बनवतोय. बरोबर. आणि हो माझं दरवर्षीचं सेटअप मग मी तयार करतो, मला वेळ असता म्हणून. मग काही लोकांना तर शक्य नसतं, मग ते काही लोक नाही बनवू शकत. थोडक्यात ते फक्त हे करतात छोटासा सेटअप बनवतो. ओके. तर आता आपण थोडंसं जॉनीकडे फराळ घेऊया आणि त्यानंतर मग आपण तिथून घरी जाऊया. तर ज्या जॉनीचा केलेला आहे ना तर तुमका जर बघूच असत तर 7 जानेवारीपर्यंत तुम्ही पोईप नाक्यावर तुम्ही येऊ शकतास. तुमका लाईटिंग केलेली दिसतली या. जर आजूबाजू कोण असतील तर नक्की या तुम्ही आणि एकदा बघून जाऊ. ह्या डेकोरेशन वगैरे केलेला आता खूप युनिक असा डेकोरेशन केलेला. म्हणजे तुम्ही यातून ते का माहिती पण विचारून घेऊ शकतास आणि तुमच्या घरी पण तुम्ही बनवू शकता जर तुमका बनवूनसारखे वाटलात तर 7 जानेवारीपर्यंत तुम्ही पोईप नाक्यावर येऊन हे डेकोरेशन तुम्ही बघू शकतास. लागतं तुका तुझ्याकडे येऊ. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस माका घे. घेऊ तुका घे काय वाटला मेरी क्रिसमस करेन का? मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. आम्ही लहान आहोत, मोठे झाल्यावर आम्ही त्या हातान करू. आता या हातान करतो. बाबू पण अंकल किती करतात?
तर ह्यो आजचो आपलो क्रिसमसचो जो व्हिडिओ होतो स्पेशल व्लॉग होतो जॉनीसाठी तो पूर्ण झालेलो आहे. इकडेच फराळ वगैरे आम्ही भरपूर खालो आता. मी, तन्मय आणि जॉनी तिघे आम्ही घरात बसून फराळ खालो, भरपूर गप्पा मारलो आणि आत्ता आम्ही परत स्टुडिओमध्ये जातो. तर परत एकदा जॉनी क्रिसमसच्या भरपूर शुभेच्छा. मेरी क्रिसमस. थँक्यू. आणि जर तुमका हा व्हिडिओ आवडलो तर शेअर करा, भरपूर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.